नमस्कार. आम्ही परत एकदा निघालोय एका वेगळ्या ट्रिपवरती. यावेळेस आम्ही जातोय कॅनडाला आणि आम्ही ज्या ठिकाणी जातोय ना त्याला जगातलं सगळ्यात सुंदर ठिकाण असंही म्हणतात. म्हणजे काही जण त्याला असंही म्हणतात की नॉर्थ अमेरिकेमधलं स्वित्झर्लंड. येस, इट्स दॅट ब्युटिफुल. 1 आठवड्याची ही ट्रिप आहे आणि ह्युस्टनवरून डायरेक्ट फ्लाईट आहे आमची कॅलगरीची. सो गाईज, आय डोंट नो आम्ही ही फ्लाईट कुठल्या मुहूर्तावर बुक केली होती, पण झालं असं की आम्ही तर खूप एक्सायटेड होतो. मस्त एक चेक इन बॅग घेतली, टॅक्सी बोलवली आणि 1 तासाच्या ड्राईव्हमध्ये आम्ही पोहोचलो एअरपोर्टला. एअरपोर्टला पोचल्यानंतर चेक इन व्यवस्थित झालं, सिक्युरिटी चेक इन झालं, गेटपर्यंत गेलो आणि आम्ही अगदी फ्लाईटच्या आतसुद्धा टाईममध्ये जाऊन बसलो होतो. आणि लगेच अर्ध्या तासानंतर तिथल्या फ्लाईट अटेंडंटनी अनाऊन्स केलं, ओ फ्लाईट डिले झाली आहे. आणि मला असं झालं की का आमच्यासोबत असं का होतं. त्या दिवशी त्यांनी एक वेगळी अनाऊन्समेंट केली की फ्लाईट तर डिले झाली आहे, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्लाईटमध्ये बसून राहा किंवा फ्लाईटमधून उतरा. तर आम्ही फ्लाईटमध्ये बसून राहिलो. काही लोक स्वतःचं सामान घेऊन फ्लाईटमधून उतरले. त्यानंतर परत अर्ध्या पाऊण तासाने त्यांनी अनाऊन्स केलं की नाही आता तर सगळ्यांनीच खाली उतरा. म्हणून आम्ही सगळेच त्या फ्लाईटमधून उतरलो आणि त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं युनायटेड एअरलाईनची वेबसाईट डाऊन झाली आहे, त्यामुळे त्यांच्या कुठल्याच फ्लाईट सध्याच्या मुवमेंटला अमेरिकेमध्ये फ्लाय करू शकत नाही आहेत. बट समहाऊ 2 तासामध्ये त्यांनी प्रॉब्लेम फिक्स केला आणि 7:45 वाजता त्यांनी परत चेक इन चालू केलं. 7:45ला चेक इन चालू झालं. आम्ही मस्त फ्लाईटमध्ये जाऊन बसलो वाट बघत की आता फ्लाईट निघेल, मग फ्लाईट निघेल. 7:45ला चेक इन झालेली फ्लाईट निघाली 9:45 वाजता. ज्या टायमिंगला आम्ही कॅलगरीला पोहोचायला पाहिजे होतं डायरेक्ट फ्लाईटनी, त्या टायमिंगला आम्ही ह्युस्टनमधून निघालो आणि कॅलगरीमध्ये पोहोचलो रात्री 1 वाजता. आता तिथे 1 वाजता पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले तर चेक इन केलेली बॅग घेतली, जी लकीली आम्हाला लगेच मिळाली. मग गेलो आमच्या रेंटल कारकडे, तिथून आमची रेंटल कार घेतली. हॉटेलही एअरपोर्टपासून खूप जवळ होतो, त्यामुळे हॉटेलमध्येही आम्ही लगेच पोहोचलो. पण तरीही हॉटेलमध्ये पोहोचायला वाजले रात्रीचे 2. त्यामुळे आमचं ट्रिपची सुरुवात थोडी डिसअपॉइंटिंग झाली, पण पुढची ट्रिप मात्र खूप मस्त झाली आहे. ती तुम्ही बिलकुल मिस करू नका. उद्यापासून रोज याचे व्लॉग येणार आहेत. सो स्टे ट्यून.